सर्व पक्षांनी सर्व लढाया लढल्या. भाऊ, बैलगाडा शर्यत आणि बैलगाडा संस्कृती हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आपल्या समोरचा उमेदवार हा बैलगाडा मालक, बैलगाडा प्रेमी आहे. तर भविष्यात तुम्ही किंवा या अगोदर बैलगाडासाठी आपली काय ठोस भूमिका आहे का? नाही, आता बैलगाडा हा शेतकऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय होता. सर्व पक्षांनी सर्व लढाया लढल्या. खासदार आढळराव दादा असतील, डॉक्टर अमोलदादा कोल्हे असेल. संसदेतली लढाई डॉक्टर कोल्ह्यांनी लढली. संसदेच्या बाहेरची लढाई शिवाजीदादा असतील, दिलीपांना मोहिते असतील किंवा महेशदादा लांडगे असतील किंवा काँग्रेसचे बरेच लोक होते. राष्ट्रवादी त्यात म्हणजे सक्रिय होती आणि राज्य सरकारने सर्वांनी एकत्र येऊन, कोणाचंही सरकार असू द्या, सर्वांनी न्यायालयीन लढा दिला आणि तो जो काय प्राणीप्रेमी संघटनेने दाखल केलेली केस होती ती झाली. त्या केसमध्ये आंदोलनामध्ये आम्ही सहभागी आहे. मी बैलगाडा मालक नाही आहे, पण बैलगाडा बघणारा शौकीन असतो ना, त्यातला आहे. पण ते पण शौकीन कुठे माझ्या गावात यात्रा असेल तर, आणि कुणी इतर बाजूला उद्घाटनाला बोलवलं तर. पण आता बैलगाडा उठली, बंदी उठली, नियम लागू झाले, नियम चालू झाले, प्रश्न चालू झाले. आता घाट नाही. आपल्या पंचक्रोशीमध्ये एकच घाट आहे आमच्या लोणीकांचा. तो पण गावकऱ्यांनी बैलगाडा भरवायचा म्हणून एकत्र आले गाव यात्रा कमिटी आणि दुरुस्ती करायचं काम चालू केलं. आता नियम असा सांगतो, नियम असा आहे की कोणत्याच लोकप्रतिनिधीला कोणत्याही शासनातून बैलगाडा घाटाला निधी मिळत नाही. आळं करायची परमिशन दिली, नियम लागून दिले कोर्टाने की बैलगाडा घेतलाच परमिशन, तर काय काय सगळे नियम. त्यात एक सगळ्यात मोठा नियम होता की बैल जेव्हा वर धावून वर पोचतो झेंड्याच्या पुढं, तेव्हा तिथं आळं करावं लागतं. म्हणजे बैल बाहेर जाऊ नये, कुणाला दुखापत होऊ नये, बैल जाग्यावर कंट्रोल व्हावं म्हणून ते आळं करतात. बरं, आळं गाढ बांधणे, ती दुरुस्ती करणे, यासाठी निधी कोणाकडून मिळू शकत नाही. ना आमदारचा निधी, ना जिल्हा परिषद, ना शासनाचा कोणता निधी. ह्याला लोकप्रतिनिधींनी, लोकांनी मिळून, लोक चळवळीतून ती घाट बांधायचा असतो. सगळ्यात पहिलं लोणीकरांची सुरुवात झाली. मी भाग्यवान समजतो की त्यावेळी सगळ्यात आधी मला त्या गावात, आमच्या गावच्या आळं बनवण्यासाठी स्वतः स्वनिधी द्यायची मला संधी मिळाली आणि मी ती देऊ शकलो. त्यावेळेस मी 2-3-4 वर्षापूर्वी आळं बांधायला माझ्या गावामध्ये 1 लाख रुपये माझ्या वडिलांच्या स्मरणार्थ सगळ्यात आधी दिले. आणि आज ते चांगलं आमच्या गावकऱ्यातल्या सर्व बैलगाडा प्रेमींनी खूप चांगलं आळं बनवलं आणि घाट अतिशय आमचा लोणीकांचा चांगला. मग नंतर सगळ्या गावात चालू झालं. मग लोक म्हणले, आता तुम्ही या भागात काम करता आणि आपल्याला काय, आपण जो येईल सार्वजनिक कामाला नाही म्हणत नाही, नाही बैल पळू शकत किंवा नाही बैल घेतली, पण बैल पळवणाऱ्या, बैलांच्या लोकांना आवडी जपणाऱ्या गावघाटाचा शेवटी